डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कृष्णाई राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉंग मार्चचे प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे पार पडला। आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी मंत्री संजय बनसोडे यांना राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तसेच पत्रकारिता, शिक्षण, कामगार चळवळ योगदानासाठी प्रदीप नागापूरकर, पत्रकार व साहित्य क्षेत्रासाठी राम तरटे, फोटोग्राफी व ग्रामीण पत्रकारितेसाठी हाफिज घडीवाला, तर स्मृतिशेष मनोज गजभारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार शीतल गोमस्कर यांना देण्यात आलाय। तसेच शासनाकडे गोदावरी नदीच्या काठावर बुद्धमूर्ती स्थापन करण्यासाठी 75 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करणारे मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांचा विशेष गौरव करण्यात आलाय। डोईफोडे यांच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सन्मान स्वीकारला। या प्रसंगी विचारमंचावर माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नामदार जयदीप कवाडे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार भीमराव केराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब गजभारे, पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भिक्खू पयाबोधी थेरो उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुरेख नियोजन डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष आकाश गजभारे यांनी केले होते। नांदेड आणि मराठवाड्यातील एक कर्तबगार नेते कार्यकर्ते बापूरावजी गजभारे यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आज देखील कृष्णाई पुरस्काराचा वितरण समारंभ होता। सतत 23 वर्षापासून बापूरावजी गजभारे आणि त्यांचे चिरंजीव आकाश गजभारे हे कृष्णाई पुरस्काराच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे काही मान्यवर व्यक्ती त्यांची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जातो, त्याचा गौरव केला जातो। ही सातत्याने 23 वर्षापासून आपल्या आईचं नाव चिरंजीव व्हावं ही भावना ठेवून आईच्या नावानं कृष्णाई पुरस्कार दिला जातो। आज या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे अशी की आमचे नेते भीमरावजी केराम, आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कृष्णाई पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार उदगीरचे संजयजी बनसोडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। सन्मानपत्र 25,000 रुपये रोख आणि पुष्पगुच्छ असे पुरस्कार सोहळा आज माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजयजी बनसोडे यांना देण्यात आला। या पुरस्कारामुळे समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा मिळते आणि शेवटी हे सर्व कशाकरता करायचं, आई बापाचं ऋण तर आपल्यावर आहेच, पण ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचं ऋण देखील आपल्यावर आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानानुसार पेबॅक टू द सोसायटी समाजाने केलेले उपकार लक्षात घेऊन त्याची परतफेड समाजाला करणं हा त्यामागचा पवित्र हेतू आहे।
आज तर डॉक्टर बाबाचा भगवान बुद्धाचा धम्मा, ज्योतिबा फुले आहेत, शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत. यांनी जे जे काही समाजाला दिलं हा त्यांचा वारसा, थोर पुरुषांचा वारसा घेऊन आपण देखील समाजाप्रती काहीतरी उत्तरदायित्व आपलं पार पाडलं पाहिजे. आपली समाजातील जबाबदारी पार पाडली पाहिजे. ही भावना उराशी कवटाळून आपले दिवंगत मातोश्री कृष्णाईच्या नावानं हा पुरस्कार बापूरावजी गजभारे देत असतात. मी आकाश बापूराव गजभारे, संस्थेचा सचिव म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनतर्फे आपण मागील 23 वर्षापासून सातत्याने पत्रकारिता, कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार आणि समाजामध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, इतर विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार देऊन गौरविला जातो. यंदाही आपण 2025चं 23वे वर्ष आज हा सोहळा, कृष्णाई पुरस्काराचा सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आजच्या या पुरस्कार सोहळ्याला आपण राज्याचे माजी मंत्री संजय भैया बनसोडे यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर कृष्णाई पत्रकारिता पुरस्कारात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नागापूरकर, राम तरटेजी, हाफिज गडीवाला यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. आणि मागील 2 वर्षापासून नव्याने सुरुवात केलेली मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार या ठिकाणी आपण यंदा शीतल गोमस्कर या विद्यार्थिनीला आपण या ठिकाणी वितरित केलेलं आहे. आणि यंदाचं हे 23वे वर्ष पुरस्कार वितरणाचं होतं. आजच्या या कार्यक्रमाला अलोट अशी गर्दी नांदेडकरांनी प्रतिसाद दिला आणि अलोट अशी या कार्यक्रमाला गर्दी जमली. आजच्या या ठिकाणी एवढं बोलून